तर नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष असं स्वागत आहे. आजपासून आपण फुल ब्लॉगला पण चालू करणार आहे. त्यामुळं आपल्या जसं मिनी ब्लॉगला तुम्ही सपोर्ट करता तसं फुल ब्लॉगला पण सपोर्ट करा. आज सकाळ उठलो आणि आपण आवरून बिवरून निघालो आपल्या फॅमिलीसोबत देवाच्या पाया पडायला. आपण गाडीत वगैरे बसलो. गाडीत वगैरे बसून झाल्यानंतर लगेच सगळे बस आपल्यासोबत बसले गाडीत. त्यानंतर आपण लगेच निघालो देवाला. देवाला निघताना जाता जाता आपण म्हणलं थांबच जरा डिझेल टाकून घेऊ. आता जायचं म्हणल्यावर डिझेल टाकायला लागेनच ना, म्हणून लगेच आपण थांबलो डिझेल टाकायला. डिझेल वगैरे टाकतच होतो आपण, तेवढ्यात म्हणलं थांबा जरा आपल्याला पण शूट करू आपण. डिझेलच काय दाखवायचं नसतं, म्हणून लगेच कॅमेरा फिरवला तोंडाकडे, लगेच कॅसॉन बिसॉन हातबीत फिरवला. कसं दिसतंय आज, चिकनं वाटतंय का नाही. त्यानंतर आपण निघालो लगेच देवाच्या रस्त्याच्या दिशेने. कसे देवीचा रस्ता बघा, डोंगरात वसलेली आपली देवी. असा डोंगर चढून देवीकडे जायला लागतो. देवी दर्शन द्यायचं म्हणल्यावर साधं सुद्धा दर्शन नाही देत. देवी खूप श्रम करून दर्शन देते आपल्याला. खूप असं चढून जावं लागतं. सुंदर असा नजारा आहे. किती भारी नजारा आहे बघा देवीचा. घाटबीट चढून देवीला जायला लागतं. मग काय आपण घाटबीट चढून आलो वर. लगेच आल्यानंतर आपण पोचलो आता देवीच्या मंदिरात. देवी आईच्या मंदिरात पोचलो. म्हणलं चला आता तुम्हाला पण दाखव देवी आईचं दर्शन तुम्हाला पण होईल. देवी आईच्या मंदिरात आल्यावर लगेच देवी आईचं दर्शन वगैरे घेतलं. कसली बारीक सुंदर प्रतिमा दिसते बघा आपल्या पद्मावती देवी आईची. देवी आईचं दर्शन वगैरे घेतलं. त्याच्यानंतर बघा देवी आईच्या मंदिरापासलं सुंदर असं किती परिसर आहे बघा. साफ स्वच्छ आणि चारी बाजूनीच झाडांनी बगलेलं असं परिसर आहे देवी आईचं. बघन तेवढं मन तृप्त होतं. शांतता, सगळीकडून शांतता भेटते आपल्याला देवी आईच्या परिसरात. बघा किती मोठं परिसर आहे आपल्या देवी आईचं. भक्तांना पावणारी, नवसाला पावणारी अशी ही पद्मावती देवी आई. बऱ्याच लोकांची कुलदेवी, कुलस्वामिनी म्हणजे पद्मावती आई. त्यानंतर त्या परिसरातून आपण घरी जात होतो तर आपल्याला बघा किती शेतकऱ्यांची जीव प्राण असलेली बैलजोडी दिसली बघा. आर्टिफिशियलच होती पण एकदम खरीखुरी वाटते का नाही. त्यानंतर आपण आलो जेवायला. म्हणलं जरा जेवून वगैरे जावं घरी, सगळे दमले होते. त्यानंतर मग आपण थांबलो जेवायला. कसं निसर्गरम्य वातावरण आहे बघा. निसर्गात असं स्थायिक झालेलं ग्रीन माउंटन फॉरेस्ट असं हॉटेलचं नाव आहे. कधी इकडं आले तर तुम्ही पण एकदा व्हिजिट करा. त्याच्यानंतर आपण आलो घरी. जेवून वगैरे झाल्यानंतर आपण आलो घरी. घरी आल्यानंतर आईसोबत आपण जरा टाईमपास केला बघा. कसं तिला चष्मा बिस्मा लावलाय, स्नॅप वगैरे काढले तिला गाणं बिणं टाकलं तर मैंने काला चष्मा जचदा है तेरे गोर मुखडे पे. ते झाल्यानंतर आपण आलो खाली. म्हणलं चला थोडं जरा फिरून यावं. खाली आल्यानंतर आपण जरा टाईमपास वगैरे केला, इकडे तिकडे फिरलो जरा. त्यानंतर आलो आपण दूध घ्यायला. दूध लागतं आपल्याला रोज रात्री झोपताना प्यायला. म्हणलं चला दूध घेऊन येऊ. दूध वगैरे घेऊन आलो घरी. घरी आल्यानंतर दूध वगैरे ठेवलं आपण किचनवर. ते झाल्यानंतर आपण बाहेर येऊन बसलो आणि बघतोय काय शिवांच्या पप्पांची आजसाठी एवढंच. भेटू उद्या पुन्हा नवीन व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आपला व्लॉग जर आवडला असेल तर व्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.